पण एका व्यक्तीला विसरूनच गेलीस तू। तिची साधी चौकशी पण नाही केलीस। माऊ देव माझ्याकडे तुमच्यासाठी बनवलेला चहा तुम्ही मिसेस जानकी केले त्यांना दिला होता? हो दिला होता, म्हणजे मला जळजळत होतं म्हणून मी पांडूला मला सरबत आणून द्यायला सांगितलं। तेवढ्या तिथे जानकी आली, तिला चहा हवा होता, मी तो चहा तिला दिला। मिस्टर वामन केलेदार, मला असं कळलं की आजकाल तुमचे आणि तुमच्या भावाचे संबंध थोडे ताणले गेले, बरोबर? थोडे कशाला, अगदी भरपूर ताणले गेले आहेत। पण त्याचा सगळ्याचा इथे काय संबंध आहे? तसा संबंध आहे म्हणून मी तुमच्याशी बोलायला। मिस्टर वामन, त्या दिवशी जो चहा तुम्ही जानकी केलेदारांना दिला होता ना, त्या चहामध्ये झोपेचं औषध मिसळलेलं होतं। आणि ते औषध कदाचित तुम्ही काय बोलताय तुम्ही? समजता का तुम्हाला इन्स्पेक्टर साहेब? मी कशाला चहात काहीतरी मिसळू? इतक्या खालच्या दर्जाची कुठलीही गोष्ट मी करीन असं वाटलंच कसं तुम्हाला? हे बघा मिस्टर वामन, मी तुमच्यावर कसलेही आरोप करत नाहीये, पण जे फॅक्ट्स माझ्या समोर आलेत त्यावर मला असा आरोप करावा लागतो। एक तर आता मला तुमच्याशी बोलण्याची इच्छाच राहिली नाहीये, आणि हे जे आरोप तुम्ही माझ्यावर करताय ना, त्याला माझ्याकडनं योग्य उत्तर तुम्हाला दिलं जाईलच। आणि इन्स्पेक्टर, तुम्हाला आमची चौकशी करायला कोणी सांगितलंय? नरसिंह भाऊजींनी का जानकीने? हे बघा मॅडम, कायदा हा कोणाच्या अशा सांगण्यावर चालत नसतो, हे कायदे आधीच बनवलेले असतात। पण जसजसे गुन्हे अधिक वाढत जातात तसतसा हा आधीच प्रगल्भ होत असतो। आणि मॅडम, तुम्हाला जेवढं विचारलं तेवढ्याचीच उत्तरं द्या, तुमच्याकडनं जास्तची अपेक्षा नाही आहे। बास, आता मात्र बास झाला इन्स्पेक्टर। तुमच्या माहितीसाठी सांगतो, मी सुद्धा एक वकील आहे, आणि कायदा म्हणाल ना तो तुमच्यापेक्षा जास्त मला समजतो। मिस्टर वामन, तुम्हाला जर कायदा माहीत असेल तर तुम्हाला हेही माहीत असेल की गुन्हेगार किती हुशार असला तरी कायद्यापासून तो जास्त दिवस लांब नाही राहू शकत। निघा आता, आणि यापुढे हातात पुरावा असल्याशिवाय इथे येऊ नका। ठीक आहे मॅडम, निघतो मी आता, लवकरच भेटू। त्यावेळी मात्र माझ्या हातात पुरावा नक्की असेल। या बघितलं ना, दाखवलं ना तुमच्या भावाने काय ते। एक इन्स्पेक्टर येऊन आपल्या खोलीची झडती घेऊन जातो। आता तुमच्या भावाला जाऊन विचारा हा सगळा काय प्रकार आहे। साहेब, मला वाटतं या केसमध्ये नक्कीच काहीतरी आहे। आपण जर चौकशी अजून जर सखोल केली तर नक्कीच काहीतरी सापडेल आपल्याला। खरं तर घरातल्या लोकांची अशी चौकशी झालेली मला आवडत नाही, पण तरी मी यावर विचार करेन। ठीक आहे सर, विचार पक्का झाला तर मला कळवा। या येतो सर। वा दादा, चांगला डाव खेळलास। म्हणजे काय म्हणायचंय तुला? आता मला काय म्हणायचंय आणि तुला काय करायचंय, त्या दोन्ही गोष्टींचा सोक्षमोक्ष समोरासमोर लावून टाकावा असं मला वाटतं। तू काय बोलतोयस मला काही कळत नाहीये। कसं कळणार? कारण पोलीस कारवाईच्या नावाखाली आपल्या घरातली वैयक्तिक भांडणं चव्हाट्यावर आणण्याची जी मोहीम राबवतोयस ना तू, ती खरंच कौतुकास्पद आहे। बोलायचं असेल तर स्पष्ट बोल, नाही तर माझ्याकडे वेळ नाही तुझ्याशी बोलायला। भाऊजी, आमच्याशी बोलायला तुमच्याकडे कधीच वेळ नव्हता, पण तरीही तुमच्या प्रत्येक संशयाचा प्रमुख बळी आम्हीच का ठरतो? तो इन्स्पेक्टर माझ्यावर सरळ सरळ आरोप केल्यासारखी माझी चौकशी करत होता। कोणामुळे? तुझं आणि माझं सध्या पटत नाही। कुणी सांगितलं रे त्याला हे? कुठली आकाशवाणी तर झाली नाही ना त्याला हे कळायला? कुणीतरी त्याला हे सांगितलं। आज समोरासमोर तर मला खरंच सांगून टाक, काय बरं नाहीये रे आपल्यात? सांग ना, नक्की काय पटत नाही आपल्यात? वामन, तुला जर त्याने काही प्रश्न विचारले असतील तर इतके पर्सनली घेण्याची काहीच गरज नव्हती, कारण चौकशी त्यांनी घरातल्या प्रत्येकाचीच केली आहे, आत्याबाईंची सुद्धा केली आहे। त्याचा तुला त्रास होण्याची काय गरज आहे? हा फक्त त्याच्या ड्युटीचा एक भाग होता।
अच्छा, कोणाची ड्युटी करत होता तो इन्स्पेक्टर? सरकारची का नरसिंह किल्लेदारांची? वामन, वामन, एवढ्याशा गोष्टीवरून एवढा गोंधळ घालायची काही गरज नाहीये. आत्याबाई, ही एवढीशी गोष्ट नाहीये आणि तुम्हाला यातलं काही माहिती नसेल ना, तर प्लीज जरा गप्प बसा. वामन, तुझ्या बायकोला सांग, या अशा भाषेत आत्याबाईंशी कोणी बोलत नाही या घरात. समजाव तिला, आवाज खाली घ्यायला सांग तिला, नाहीतर नाही तर काय? जसा तिच्यावर गेल्या वेळेला हात उचललास तसा ह्याही वेळेला उचलशील? त्या वेळेला गप्प बसलो तुम्ही, या वेळेला बसणार नाही. आणि तुमची बायको धडपडून गच्चीवरून खाली पडली म्हणून तुम्ही आमच्यावर खापर कशाला फोडताय? जमीन मऊ लागली म्हणून कोपराने खाण्याची ही सवय आता बंद करा. आणि किती पैसे चालले होते हो त्या पोलिसाला आमची चौकशी करायला? हे काय चाललंय सगळं? हा कसला आरडाओरडा चालू आहे? सांगा आता जानकी वहिनींना, सांगा कोणतरी. त्यांचा लाडका वामन दादा घरामध्ये काय तमाशा करतोय? परशु, तोंड बंद ठेव. अरे तोंड चालू करायचं आहे तुझं का माझं? तुझं बंद ठेव. अरे माझ्या देवासारख्या दादावरती शिंतोडे उडवताना लाज वाटली नाही तुला? परशु, तू मध्ये पडू नकोस. हे चुकतंय तुझं. माझं थोबाड बंद केलं की नाही, याचं डेअरिंग वाढलेलं आहे हल्ली. तुला सांगतो, पोलिसांनी नुसता संशय घेतला, मी जाहीररित्या सांगतो, त्यांनीच जानकी वहिनींच्या चहामध्ये आपलं ते झोपेचं औषध टाकलंय. त्या घरामध्ये झोपेचं औषध घेऊन झोपणारा ह्यो एकटाच आहे. आम्हाला सगळ्यात अशा झोपा लागतात. परशु, घरात बाकीची माणसं आहेत. तू तुझं डोकं चालवायची काही गरज नाहीये. अगं आत्याबाई, माझं डोक्याने चाललात की नाही, 5 मिनिटामध्ये चोराला पकडू आपण आता. याला ना सगळी प्रॉपर्टी घशामध्ये घालायची आहे. ते बँकेचं चेअरमन पद बळकावलं, आता हे घर बळकावायला निघालाय. दादाला संपवायचा प्लॅन केला, संपू शकला नाही, म्हणून आता नवरा बायको एकत्र होऊन त्या जानकी वहिनीवरती हल्ला करायला निघाले. अरे अरे अरे, कुठे रे पाप फेडते नालाय का तू? या नालायक माणसाशी माझी बोलण्याची अजिबात इच्छा नाहीये. आणि दादा, तू सुद्धा जानकीच्या अपघाताचं भांडवल करून हा जो काही तमाशा तू मांडलायस ना, खरंच चमत्कारिक आहे. त्या इन्स्पेक्टरची सगळी चौकशी कोणीतरी पडवल्यासारखीच होती. वामन दादा, वामन दादा, मला माहिती नाही त्या पोलिसांनी तुमची काय चौकशी केली ते, पण त्यात यांचा काही हात नाहीये. जानकी, याला स्पष्टीकरण देण्याची काही गरज नाहीये. संशयाचं पिशाच शिरलं याच्या डोक्यात. तुम्ही थांबा जरा. वामन दादा, हे सगळं करण्यामागे आमचा काही हात नाहीये. मुळात त्यांनी ती चौकशी त्यांच्या मनानेच चालू केली होती, त्यामुळे ह्यामध्ये आमच्या कोणाचाच कसलाही हात नाहीये. आणि मला आता हे सगळं थांबवण्याचा एकच मार्ग दिसतोय. मी त्यांना सांगते की हे जे काही घडलं त्याच्यामध्ये कोणाची चूक नाहीये म्हणून. मी स्वतः गच्चीमध्ये गेले आणि माझा तोल गेला आणि मी पडले. अहो जानकी वहिनी, काय करताय तुम्ही? अहो गुन्हेगाराला पाठीशी घालताय तुम्ही. आज त्यानं तुम्हाला गुंगीचं औषध दिलं, उद्या तो आत्याबाईला गुंगीचं औषध देईल. परशु, आता जर इथून गेला नाहीस ना, तर कानाखाली ठेवून देईन मी तुझ्या. त्याच्या आत जातो. तुम्हाला ना आता माझी शपथ आहे, एक शब्दही बोलू नका. उगीच वाद वाढायला नकोय. वामन, तूही जा आणि बोलताना जरा विचार करून बोलत जा. चला आता, का अजूनही तुम्हाला न्याय निवाड्याची अपेक्षा यांच्याकडून?
हळू हळू हळू. बस. असे शांत का बसलात? काय झालंय? काय झालंय? कुठे आहात तुम्ही? कुठे आहात तुम्ही? अहो असे शांत का बसलात? इथेच आहे मी. मग काय झालंय सांगा ना. माझी शपथ आहे तुम्हाला. उठ सूट शपथ नको घालत जाऊस ग. मग काय करू? मला दिसत नाहीये काही. मला दिसत असं तरी सुद्धा कळलं असतं मला की तुम्हाला काय होतंय ते. पण आता तुम्हाला विचारण्याशिवाय दुसरा कुठलाही पर्याय नाहीये माझ्याकडे. आता शपथ घातलीच आहेस ना, सांगावंच लागेल. छातीत थोडीशी कळ आली माझ्या. कशामुळे? काय झालंय नक्की? बघितलंस, म्हणून सांगत नव्हतं मी तुला. हे बघ जानकी, छातीत आलेली प्रत्येक कळ म्हणजे हार्ट अटॅक नसतो. काय बोलताय तुम्ही? कुठे आहात तुम्ही? हे बघ इथेच आहे, तुझ्या शेजारीच बसलोय. बघून घे, मला काहीही झालेलं नाही. हा, मी तुम्हाला परत परत सांगतेय, अशा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये लक्ष नका घालू तसं तुम्ही. जोपर्यंत माझ्या आजूबाजूची माणसं अशी वागतायत तोपर्यंत. पुन्हा तेच बोलताय ना. घरातली माणसं कशी काही बोलली तरी त्यांच्याकडे दुर्लक्ष करायला शिका आता तुम्ही. दुर्लक्ष करणं हे भित्रटपणाचं लक्षण आहे. नाही, उलट सगळ्यात शहाणपणाची गोष्ट कुठली असेल ना तर ती दुर्लक्ष करणे. एकदा तुम्ही दुर्लक्ष करून बघा, म्हणजे तुम्हाला त्याचं महत्व कळेल. कोणाकोणाकडे दुर्लक्ष करणार? रोज समोर येणाऱ्या माणसांना? इतकी सोपी गोष्ट नाहीये ती जानकी. उद्या जर का तुम्हाला काय झालं तर मी काय करणार याचा पण विचार करा ना. मग आता यावर उपाय तरी सांग मला. त्या पोलिसांना फोन करून सांगा. त्यांना म्हणावं आम्हाला नाही करायची आहे चौकशी म्हणून. मला माहिती नाही पण ह्या चौकशी करण्यामध्येच मला सगळा गोळ वाटतोय. आपल्याला हवे असणारे प्रश्न सुटणार नाही, उलट आणखी नवीन प्रश्न निर्माण होते. ठीक आहे, मी फोन करतो पाठाऱ्यांना. काय झालं माऊ? हा, का रडू येते बाळाला? हा, खेळायचंय? काय करू? तुझी खेळणी कुठे आहेत? रडू नको, रडू नको ग. काय झालं ताई? अरे बघ ना, माऊ केव्हाची रडतीये, थांबतच नाहीये. तिची खेळणी सुद्धा सापडत नाहीये. जरा बघ. थांब देतो. ताई हे धर. बघ काय आहे. कोण आलंय? गणेश मामा पण आलाय. मग खेळणार आहे तो. गण्या, अशी मदत जर का तुम्हाला आधी केली असतीस ना तर माझ्यावर उपकार झाले असते. ताई काहीतरी बोलू नकोस. मी लहानपणापासून तुला प्रत्येक गोष्टीत मदत करत आलोय. तसं नाही रे, गंमत केली मी तुझी. ताई, जेव्हा मला ही बातमी कळली ना तेव्हा सुद्धा मला गंमतच वाटली होती. माझा विश्वासच बसला नव्हता. ताई, ताई तुला काही झालं असतं तर? हो, मला कळलं. माझा अपघात झाल्याचं कळल्यानंतर तू देवासमोर हात जोडून बसला होतास ना, काही न खाता पिता. हो, मी तर देवाला सरळ सरळ सांगूनच टाकलं होतं की माझ्या ताई इतकी तुझी पूजा दुसरी कुणीच केली नाहीये. त्यामुळे ताईला काही नाही झालं पाहिजे. आणि बघ, देवाने तुझं ऐकलं. मी तुझ्या समोर बसलीये, हो ना. माझे देवाशी अजून थोडे वाद बाकी आहेत, कारण देवाने तुला पूर्णपणे बरं केलेलं नाहीये. कण्या, देव जे देतो ना त्याच्यामध्ये सुख मानायचं असतं. नाहीतर मग तो म्हणतो, अरे आपण एका माणसाला एवढं सगळं देतोय तरी सुद्धा तो कुरकुर करतोय. ताई, आता तूच सांग, तुझ्या बाबतीत, तुझ्याच बाबतीत देवाने असं का केलं? कण्या, अरे हे काही कायमचं नाहीये. आज ना उद्या मी बरी होणार आहे यातून. काही होणार नाहीये. तुझे धडपडण्याचं प्रमाण वाढतच चाललंय. ताई, आपण एक काम करायचं का?
आपण आई बाबांना थोड्या दिवसांसाठी इथे बोलावून घेऊ. नाही गण्या, माझी अशी अवस्था बघून त्यांना किती मोठा धक्का बसेल माहितीये का तुला? एवढं सगळं झाल्यावर कुणी साधं त्यांना कळवलं सुद्धा नाही, याचाच किती मोठा धक्का असेल. ठीक आहे. साहेब, वाकणीस दिवसभर माझ्या सोबत होता तरी काय काम काढलं? साहेब, माहितीच तेवढी महत्वाची आहे म्हणून तातडीने आलो. रमावतीवरनं आत्ताच बातमी आली की आपल्या त्या बँकेच्या चेअरमन पदावरनं प्रभाताईंचा मुलगा विक्रांत मोठं आंदोलन करणार आहे. मला म्हणजे तुमच्यावर घराणेशाहीचा आरोप लावून कोंडीत पकडण्याचा विचार आहे. काय बातमी पक्की आहे का? होय साहेब, खात्रीला एक माणसाने सांगितलेली बातमी. सत्ताधारी पक्षाचा सुद्धा या आंदोलनाला पाठिंबा आहे. आणि साहेब, या निमित्ताने रमावतीमधील तुमच्या साम्राज्याला शह द्यायचा त्यांचा विचार आहे. वाकणीस, रमावतीमधलं माझं साम्राज्य म्हणजे काय पत्त्याचा बंगला वाटला की काय यांना? कोणी यावं आणि टिचके मारून पाडावा? साहेब, मला वाटतं हे सगळं प्रकरण म्हणजे विचारपूर्वक केलेला एक मोठा डाव आहे. बघा ना, प्रभाताई इकडे येतात काय, त्याच पदासाठी वामनरावांचा विचार करतात काय, आणि तिकडे त्यांचा मुलगा आंदोलन छेडतो काय? समजायचं काय नक्की? एवढंच समजायचं वाकणीस की प्रभाताई आत्ता यशस्वी झाली आहे, पण तिला म्हणावं प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपला फायदा होईल असं राजकारण जो खेळतो तो यशस्वी. साहेब, राजकारणाची पद्धत आता बदलायला पाहिजे. बाबापुता करणं खूप झालं. नाही वाकणीस, विक्रांत हा काय कोणी सराईत गुन्हेगार नाही. राजकारणात वर येऊ पाहणारा एक कार्यकर्ता आहे. त्याला जे करायचंय ते करू दे. आपण आपल्या पद्धतीने आपलं काम चालूच ठेवायचं, आणि डोई जड झाला देऊन टाकायची 3rd डिग्री. विक्रांत ती वेळ लवकरच आणेल साहेब. सध्या त्याला त्याच्या आईचा पाठिंबा आहे. पण साहेब, मला वाटतं आपण लवकरात लवकर म्हणजे उद्या सकाळीच रमावतील निघावं. मला ते जरा अवघड वाटतं वाकणीस. जानकीला अशा अवस्थेत मी एकटीला सोडून जाऊ शकत नाही. माफ करा साहेब, पण उद्याचा एक दिवस तरी तुम्हाला वेळ काढावाच लागणार. कारण आपल्या सगळ्या समर्थकांना सांगितलेलं मी, अहो त्यांना घेऊन मी हे आंदोलन दडपण्याच्या तयारीला लागणार आहे. साहेब, तुमचं येणं फार महत्वाचं ठरणार आहे. वाकणीस, या सगळ्यामध्ये माझी खूप अडचण होणार आहे. तिला अशा अवस्थेत सोडून यायचं म्हणजे. साहेब, फक्त एकाच दिवसाचा प्रश्न आहे. ठीक आहे, उद्या सकाळी जाऊ आपण. या तुम्ही.